हॅलो, आपण आहोत फलटणमध्ये. इथं लग्नासाठी आलेली आहे मी. सर्वात अगोदर आपल्याला सनस्क्रीन लावायची आहे. सनस्क्रीन लावणं हे खूप आवश्यक आहे. सर्वात अगोदर मी माझं स्किन रुटीन जे नेहमी करत असते, व्हिटॅमिन सीचं सिरम, नंतर माझे मॉइश्चरायझर. माझी नॉर्मल टू ड्राय स्किन आहे, तर प्रत्येकाने आपापल्या स्किन टोननुसार मॉइश्चरायझर वापरायचे आहे. आणि मॉइश्चरायझर, सनस्क्रीन किंवा व्हिटॅमिन सीचं सिरम ह्या सर्व गोष्टी अप्लाय करताना त्यामध्ये कमीत कमी 5 ते 10 मिनिटाचं अंतर ठेवायचं. जो आहे तो बऱ्याच % चांगला दिसतो, चांगला राहतो. असं नाही की फक्त आपल्याला लग्न कार्य आहे किंवा कोणता कार्यक्रम आहे त्यावेळेसच तुम्ही तुमच्या स्किनकडे लक्ष द्यायचं, त्यावेळेसच जाऊन फेशियल करायचं, त्यावेळेसच काही स्किन ट्रीटमेंट वगैरे काही घ्यायची. तर असं न करता तुम्ही रुटीन ठेवा एक. त्यामध्ये तुमचं डाएट, एक्सरसाइज, स्किन केअर, ह्या सर्व गोष्टी, स्लीप, ह्या सर्व गोष्टी तुम्ही एक छान मॅनेज केल्या की तुमची स्किन हेल्दी राहते कायम. आता वापरणार आहोत आपण सनस्क्रीन. सनस्क्रीन छान अप्लाय करायची. लग्न कार्यामध्ये आपल्याला स्वतःला वेळ द्यायला किंवा स्वतः तयार व्हायला खूप घाई असते, गडबड असते. त्यासाठी एक तर तुम्हाला लागणारा वेळ हा कव्हर करण्यासाठी 1 तास अगोदर उठा, भरपूर पाणी प्या, सनस्क्रीन लावा, मॉइश्चरायझर लावा, व्हिटॅमिन सी. रात्री झोपतानाही थोडंसं तुम्ही फ्रेश झाले, चेहरा धुतला, मॉइश्चरायझर लावली, काहीच नाही झालं तरी मॉइश्चरायझर जरी लावली तर आपली स्किन ही खूप छान सॉफ्ट राहते. आणि सकाळी तुम्ही पाहताल की बरंच आपली ती स्किन आहे ना खूप अशी छान सॉफ्ट, मऊ अशी तुम्हाला फील होईल. आणि मग तुमचा मेकअप झटकीपट छान होईल. मलाही खूप वेळ नाहीये आवरायला, स्वतःला वेळ द्यायला. आता सध्या आहे श्रीमंत पूजन, त्याच्यामुळे मी फास्ट तयार होणार आहे. संध्याकाळचा जो मेन लग्नाचा आहे मेकअप तो आपण स्टुडिओमध्ये जाऊन करणार आहोत.